अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून या पावलो नरजन जन्म यांचे सार्थक उत्तम करणे उचित. आपण हा ऐसा मनी करून या विचार आरंभिले. स्वामी चरित्र ते हे शेवटी सी येणार. स्वामी समर्थ सतीपही हा वेरीही नामक ग्रामेही यजुर्वेदीही गृहस्थाश्रमेही बाळाप्या नामे द्विज कोणी राहत होते आनंदे हे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया प्रति सावकारीही सराफी करतीही जनी वागतीही प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले हे. संसारातले उगवले हे. सद्गुरुसेवेचे हे दिवस आले. मती पालटलीही तयांचीही. जरी संसारी वर्ततीही तरीही मनीही नाही शांतीही. योग्य सद्गुरु हो आपण प्रति कोट हे. आता भेटले हे पंचपक्वान्य हे. सुवर्ण ताटी भरून या आपण हा पुढे हे येतीही पाहून या स्वप्ने ऐसा गोष्टीही उल्हास असले मानसह तत्काळ केला निर्धार. सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेकशास्त्रे हे तोडावा हा सोलापूरही काम आम्हाशी ऐसे सांगून या सर्व त्रासीही निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले हे मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत जेथे हे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले हे. मुरगोडी ही मल्हार दीक्षित वेदशास्त्री ही पारंगत धर्माकर्मे ही. सदारथ ईश्वर भक्ती तैसाची परी ही तया नाही संतती म्हणून हा उद्विग्रह चिंतीही मग शिवाराधना हा करती ही कामना चिंतित धरून ह्या 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे हे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयांची ही तुझी ही भक्ती पाहून या संतुष्ट झाले माझे मन. हीच तुझा पुत्र होईल मीच तुझा पुत्र होईल. भरवसा पूर्ण असावा हा एकोणी या वारासी ही. आनंदले मानसी ही वार्ता सांगत हा कांतेसी ही तेही चित्ती ही. तोषली नवमास भरता हा पूर्ण कांत पसरली ही पुत्ररत्न मल्हार दीक्षित हे. आनंदोनी ही संसार केले यथाविधी ही. चिदंबर नामाधिदान ठेवली या तया हा लागून ही. शुद्ध पक्षी शशी ही समान बाळ वाढू लागले हे. पुढे हे केले हे मौजबंधन वेदशास्त्री झाले निपुण निघडू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पठविले हे. एकदा यजमानांच्या घरी ही व्रत होते हे. गजगौरी ही चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता हा. गजासी ही प्राणदेव घेऊन या तत्वतः लागू चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐसा लीला अपार दाखविती ही चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगत गुरुदार्थ अवतारले असो पुढे हे प्रौढपणे यज्ञ केले दीक्षितांनी सर्व सामग्री मिळून द्रव्य बहुत खर्चिले हे. तया समही एके दिवशी ब्राह्मण बैसले भोजने तूप गेले सरोनी हा दीक्षितात हे समजले. जले भरले होते घट तयांसी लाविता हा अमृत हस्य ते हे. घृत झाले समस्त आचार्य करती सर्वजण तेव्हा पूर्ण शहरामाजी ही पेशवे होते राव माझी ही. एके हे समही ते हे सहज ही दर्शनात हे पातले हे. अन्यायाने हे राज्य करीत ही दुसऱ्यांचे हे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची ही लागे ना तयानिही हे. एकोणिया मुरगोडी आले हे धावून म्हणत ही दीक्षितांची सांगून दादा आपुली लाभावी. राव बाजी शिरुतांत कर्णोपकर्णिका हा झाला हा श्रुत म्हणती ही. जे सांगितले दीक्षित ते अमान्य करवेन मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला हा त्वरित निरोप देईजे हे. ऐसे सांगता दीक्षित हा प्रतिही तया हा वेळी काय बोलती आता हा पालटली ही तुझी मती ही. त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ही. ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचने ठेवी ही. निर्धार निरोप तुझला दिला असे हे. सिद्ध वाक्य हे सत्य झाले हे. राजबाजीचे हे राज्य केले हे. ब्रह्मावरती ही राहिले हे. परतंत्र जन्मपरी ही. एके समही अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्यात हे जाणतो हो. यज्ञ समारंभाचे अवसारी आम्ही होतो त्यांच्या घरी. तूप वाढून या कामगिरी आम्हाकडे तै होती ही. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले हे अल्पवृत्त मुरगोडी बाळाप्या येती पुण्यस्थान जाणून ह्या तेथे ऐकिले वृत्तांत अक्कलकोट ही. स्वामी समर्थ
भज भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रकटले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमड भक्त द्वादशमोध्याय गौड हा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शंभू भवतु श्रीरसस्तु. अध्याय 11. श्री गणेशा नम मागले अध्याय ही वर्णिले. बाळाप्पा हा मुरगोडी आले पुण्यस्थानी ही राहिले 3 रात्री आनंद तेथे कडला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे हे श्रीदत्त वास्तव्य हे सान प्रत करितात ही परिही मुरगोडीचे विप्रह बाळाप्पाशी सांगत गाणगापूर विख्यात मा क्षेत्र भीमातीरी तेथे आपण जाऊन या बैसावे हो अनुष्ठान ही श्री ही गुरु स्वप्नी हे येऊन या सांगती तैसे करावे मानवला हा तयासी विचार निघाले तेथून सत्वर जडिली केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळाप्पा तेथे पातले स्थान पावणी आनंदिले हे नृसिंग सरस्वती पाऊले हे प्रेम भावे वंदिले हे प्राप्त काळी उठोनी या संगमावरी स्नान करुणी या जप ध्यान आटपोणी मागुतीही येतीही गावांत सेवेकऱ्यांबरोबरीही मागोनी या मधुकरीही भोजनोत्तर संगमावरीही परितोनी येती ते हे माद्यान्न स्नान करून या पुन्हा बैसती जप ध्यानी असतहा जातहा वासरमणी ही सध्या स्नान करावे करुणी या सध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडतहा परतोन ग्रामा माझी येती ही ते हे सदा सद्गुरु प्राप्ती करिता सोडून या गृहसूत कांतहा शीतोषणाची ही पर्वा न करती आनंद वृत्ती राहत ही शीतोषणाचा हा होय त्रास अर्धपोटी उपवास परी तयाचे मानस कदा उदास नोहेची ह्या अध्याय अया राम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून यायसे परी बाळापासी बोलती ही भूमी भिक्षा घेऊन या नित्य यावे हे आमुचे हे सदनी जे पडेल तुम्हास कमी ते हे आम्ही पुरवूजी बाळाप्पाशी ही मानले हे 2 दिवस तैसे केले हे पोट भरून जेवले परी ही संकोच मानसी ही जाणे हे सोडिले त्यांचे हे घरीही मागोनी या मधुकरीही जावोनी या संगमावरी जोडी उदकीही बुडवावीही आणोनिया बाहेरीही बैसोनिया ते शिडेवरी मग खाव्या हा भाकरी ऐसा न चालविला ऐसे लोडले काही दिवस सर्व शरीर झाले हे कृशः निशिदिनी ही चिंतासह सद्गुरु प्राप्तीची ही लागली ही ना आपुले प्राणत्व भोगशी दारुण पाहावे हे सद्गुरु चरण ऐसे हे पुण्य नसेची ही 1 मास होता निश्चिती स्वप्नीती यतिमूर्ती येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुकावे हे 15वा दिवस गेल्यावरही निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरीही येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन या त्वरित कार्यसिद्धीत साधावे आपण केले अनुष्ठान परिते न झाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोहणे हे एके दिवशीही बाळाप्पा आले हे संगमासही वृक्षातळीही ठेवून या वस्त्रासही गेले स्नान करावयास परतले स्नान करून ह्या वर आले त्या स्थानीही वस्त्र उचलिता खालोन या रुचिक एक निघाला हा तयासही त्यांनी न मारिले हे नित्यकर्म आटोपिले हे ग्राम हा माझीही परत आले गेले भिक्षे कारण हे त्या दिवशी ग्रामाभिक तरीही पन्ना व पक्वान मिळाले घरोघरी बाळाप्पा हा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला हा अक्कलकोट जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शगुन तयासही मार्गावरी झाले चरण चालही चालवून या अक्कलकोटी दुसरे दिन ही बाळाप्पा पोचले येऊन या नगरी रम्य देखिले हे ते जेथे हे नृसिंग सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्यात नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्राची हे मयी महान केवीही वर्णोमी ही अज्ञात प्रत्यक्ष जे वैकुंठभूमी ही स्वामी कृपेने झाले इति श्री गुरुचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सनमत स्रोत सदा परिसोत एकादशोध्याय गौड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नम. कराया जगदुद्धार हरावया हा भूभार वारंवार परमेश्वर नाना हा अवतारे धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रकट होते तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे हे अंतिही बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहून या दृष्टी आनंद पोटीही
पोटीही न चंपमावे हे. त्या दिवशी श्री समर्थ होते हे खास बागेत यात्रा आलीही बहुत गर्दी झालीही. श्रीजवळीही दर्शनेच्छ उत्कृष्ट चिंतीही खडीसाखर घेऊन या हातीही. गर्दी माझी प्रवेश करती स्वामीही स्वामी सन्निध्य पातले हे. आजनुबाहू सुहास्य वंदन श्री स्वामी मूर्तीही पाहोन बाळप्पाने धावोने दृढ चरण धरिले हे. येऊन हा बाणावरती श्रीचरणाचीही सोडिले मिठीही. ब्रह्मानंदन माये पोटीही श्रोत होडीही. गात असे श्री स्वामी समर्थ त्यावेळीही पडले होते हे भूतळीही. उठून या काय केले लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून या बाळप्पावरचे हे प्रेम ऐसा कृतीही दाविले हे. त्या सवे एक जहांगीरदार ते होते हे बिरहाडावर स्वयंपाक करून या तया म्हणती जाऊ दर्शना म्हणतीही. जाऊन या स्वामींसी अर्पण करावे नैवेद्यासी अवश्य म्हणून ह्या तयासी बाळप्पा तेथे चालले हे. या समय श्री समर्थ असतीही नूपमंदिरात राजा आज्ञ वाचून या तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावून परतले हे सत्वर बिल्लाहाडावरही आले हे. तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्यप्राप्त काळीही. उठून ह्या षष्टकर्मा ते हे आचरोन घेऊन या स्वामी दर्शन जपा लागी बैसले हे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे हे करावे पूजन नित्य माध्यनेही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे हे. करी जोडी घेऊन या श्री स्वामी जवळ येऊन या मस्तक ठेवून या चरणेही जावे हे. भिक्षेकारणे हे मागोन या मधुकरीही मग यावे हे. बिरहाडवरीही जी मिळेल भाजी भाकरी त्याने हे पोट भरावे हे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसे करावे. ऐसे प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोडाप्या आदी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई ही आज्ञा करी ऐसी आपणही श्री सेवेसी करीती जावे आनंदे हे. बहुत जण सेवे करीही बाई मुख्य त्या माझारीही सर्व अधिकार तिचा करीही. व्यवस्थेचा होता पही या कारणे आपसात भांडणे हे होतीही. सदोदित स्वामी सेवेचीही तेथे हे अव्यवस्था होते सह. असे हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एक चिंत केले सर्व बाळप्यासी प्रेमळ भक्तीही. पाहून या संतोष स्वामी प्रतिही दृढ भाव धरून या चिंतीही सेवा करतीही आनंदले हे. आनंद हे ऐसे लोडता काही दिवस बाळप्याची शरीरास व्याधी ही जडलीही. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरीही भोगोभोगीला काही दिन कागदाचीही पुडीही बेंबीतून पडले ती पाहता उकलोन ही विष त्यात निघाले हे. पूर्वी कोण्या कृत्यज्ञ बाळप्यासी घ्या यावे मरण विष दिदले हे. कानोरल्या हातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरही गुप्त असे हे उदरही. सद्गुरुसेवा त्यांचे हे करीही व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयानेही महादेवाची पूजा करून मग यावे हे. परतोनी स्वामी सेवेका करणे हे पाहून एके दिवशी बाई ही विनयही समर्थांशी आपण सांगून ही बाळप्याशी शंकरपूजन ही वर जावे हे. तैसी आज्ञा तया प्रती एके दिन समर्थ करती परी बाळप्पाचे चिंती विश्वास काही पटेन बाईंच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा. जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेचीही सत्य या परी ही. चिडिया लिखित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठीत तया हातून उचलून या पाहता वाचून न करावेची ही पूजन तिये माझीही लिहिलेस हे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीन हे. श्रीपाद भट्टे एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारा पुत्र सोडून देशीही आपण तेथे राहिले. आपण आल्या पासून हे आमुचे होते नुकसान ऐसे बोले कोणी बाळप्या मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीही. श्रीपाद भट्टे हे
एके दिवशी विचारिले समर्थांशी, ही कुलदेवताची हे कुलदेवतेचा दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा, ऐसे ऐकून समर्थ हास्यमुख्य काय बोलते. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा तेथ हे करीत असे. श्रीपाद म्हणे, हे बाळप्पासी समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकून या चिठ्ठ्यांची ही आज्ञा घ्यावी आपण. तयाचे हे कपट न जाणोनी अवश्य म्हणे, त्याच दिनी ही 2 चिठ्ठ्या लिहोनी ह्या उभय तानही टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी ही उचली सत्वरी, तेथे राहून चाकरी करीतेस हे लिहिले तसे. हे स्वामीचरण ही दृढ भक्ती बाळप्प्याची जडली होती, कैसा दूर तया प्रतीही करीतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेम परिसोत. 12 अध्याय. गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.